च्या राहुल नगर गल्ली क्रमांक 1 मधल्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आहेत आपल्या सोबत। कृष्णा, आपण बघतोय मराठवाड्याला पुन्हा एकदा आता पावसानं झोडपून काढलेलं आहे। काय सध्याची स्थिती आहे आणि कसं प्रशासन सध्या अलर्ट झालंय? यामिनी, मी राहुल नगर मध्ये उभा आहे आणि हे घर नाहीये, तर म्हणजे हे नदी नाहीये तर घर आहे आणि या घरामध्ये देखील गुडघाभर पाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे घराची अवस्था दाखवतो। रात्री धो पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि ही सामान्य लोकांची या ठिकाणी वस्ती आहे आणि वस्तीमध्ये किती पाणी घुसलंय हे आपण पाहू शकतो। ह्या ज्या घर पहा, हे घर आहे आणि या घरामध्ये एकही वस्तू अशी नाही आहे की जी भिजलेली नाही आहे। आणि कॅमेरामॅनला मी विनंती करतो की त्याने आतमध्ये यावं आणि काय परिस्थिती आहे या घराची सध्या। आणि इथे आपण पाहतो आहोत की सध्या मोठ्या प्रमाणावरती घरात राहुल नगर भागामध्ये या ठिकाणी पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि प्यायच्या पाण्यात देखील हे जे पावसाचं पाणी आहे ते या ठिकाणी घुसलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। ह्या घरात मोठ्या प्रमाणावरती पाणी, असे अनेक घरं आहेत गल्ली नंबर 1 मध्ये जिथं मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे। आणि आपण पाहूया की आणखीन बाहेर देखील मी विनंती करतो कॅमेरामनला की बाहेरची परिस्थिती देखील या ठिकाणी दाखवावी। रात्रभर हा पाऊस पडलेला होता आणि रात्रभर पडलेल्या पावसानंतरची ही स्थिती आहे। हे सिलेंडर देखील तरंगताना आपण पाहतो आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी या ठिकाणी अनेक घरांमध्ये शिरलं आहे। अग्निशामक दलांचे काही लोक संभाजीनगर शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी प्रयत्न करतात वाचवण्याचं। आणि आता आणखी हे सगळी घर आहेत, म्हणजे प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। छोटी छोटी गोरगरिबांची वस्ती आहे, या वस्तीमध्ये हे पाणी शिरलेलं आहे आणि अग्निशामक दलाच्या वतीनं इथे हे वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। घरातलं पाणी काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावरती अजून देखील तुला दाखवतो, ही परिस्थिती इतकी भयावह आहे की अनेक घरांमध्ये पाणी या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। काय परिस्थिती, कधीपासून पाऊस पडलाय दादा? रात्रीपासून चालू आहे ना। हा, मग घरचे कुठे आहेत आता? बाहेर गेले झोपायला तिकडे, नातेवाईक लहान लेकर बाळ आहे घरी, दुसऱ्या नातेवाईक घरी झोपायला गेले रातपासून, पाहुण्यांच्या घरी झोपायला गेलेले आहेत। जरा आतमध्ये दाखवा काय काय झालंय ते। त्यांचे बंधू आहे, बंधू आहे। 10 वाजेपासून चालू आहे। बोला, काय कधीपासून पाऊस सुरू आहे? रात्री 10 वाजेपासून चालू आहे पाऊस। आता घरचे कुठे आहेत सगळे? नातेवाईकाच्या घरी गेलेले आहेत। काय परिस्थिती होती, कशी होती परिस्थिती? काय, जो नाला आहे तो बंद केलेला आहे समोरचा, त्या नाल्यामुळे जे वंशालनगर त्या एरियाचं जालनगरचं पाणी इकडे येतं सगळं टोटली पूर्ण। काय राहिलंय का घरामध्ये? नाही काय नाही, सगळं काय नाही राहिलं, सगळं वाहून गेलेलं। आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगर शहरातली ही परिस्थिती आहे। राहुल नगर भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी शिरलेलं आहे यामिनी, आणि या अनेक गल्ल्या आहेत ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे। आणि इथली आपण स्थिती ही पाहतो आहोत की घरामध्ये पाणी मावत नाहीये, अशा प्रकारची स्थिती आहे। इथल्या लोकांना यामिनी, या जे नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवलंय। लहान मुलं असतील, महिला असतील, या सगळ्यांना सुरक्षित स्थळी हलवलंय, कारण की एवढा पाऊस रात्रभर झाला आहे की त्यांना इथं थांबणं शक्य नव्हतं। आणि सध्याची स्थिती आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी या भागामध्ये शिरलेलं आहे आणि इथले वाचवण्याचं म्हणजे अग्निशामक प्रयत्न करते, मात्र या गल्ली नंबर 1 मध्ये अजून पोहोचलेलं नाहीये। आणि अनेक घरामध्ये, राहुल नगर भागातल्या अनेक घरामध्ये पाणी शिरलंय आणि धो पावसाची ही घराची अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते। यामिनी, अगदी कृष्णा, अत्यंत दुर्दैवी असं खरं तर हे चित्र आहे आणि प्रचंड वाताहत करण्यात आलेली आहे या पावसामुळे। धन्यवाद माहितीसाठी। तर संभाजीनगरमधली स्थिती आपण बघत होतो। संभाजीनगरमध्ये तुफान पावसानं थैमान घातलंय। फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यामधील सगळ्याच नद्यांना पूर आलाय। नद्यांना पूर आल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कन्नड तालुक्यामधल्या शिवना नदीला पूर आलाय। पूर आल्यामुळे शहराजवळच्या लंगोटी महादेव मंदिर परिसरामध्ये सुद्धा पाणी साचलं। या पुरामुळे मंदिरामधील पुजाऱ्यांसह 6 जण आणि 3 लहान मुलं अडकून पडली। संभाजीनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वाळूजमधील सोसायट्यांमध्ये हे पाणी शिरलंय। यामुळे गाड्यांचं देखील मोठं नुकसान झालंय।
सिडको वाळूज महानगरमधील सारा व्यंकटेश सोसायटी लगत असलेला नाला फुटल्यामुळे हे सगळं पाणी रहिवाशांच्या घरामध्ये शिरलंय. संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधील सोयगावमधील सोना नदीच्या पातळीमध्ये